स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये. आज आपण डाळ खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण झटपट काहीतरी आपल्याला बनवायचं असेल तर हे खूपच सोपी आहे. मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती. तुम्ही कोणची डाळ घ्या, तुम्ही किती प्रमाणात करायचे त्यानुसार. आणि त्याला मीठ टाकून मी शिजवून घेतलं होतं. आता हे आपल्याला फोडणीसाठी 1 टमाटर, 1 कांदा, मिरची, लसूण सर्व घेतलं होतं मी. तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकायचं. नंतर मध्ये कांदा आणि आपण हिरव्या मिरच्या कट केलेल्या ते टाकून घ्यायचं. कढीपत्ता टाकून घ्यायचा 8-10 पानं आणि लसूण टाकायचं ओबडधोबड वाटलेला. तुम्ही अद्रक पण टाका. लसणासोबतच हे करून छान लागतं त्याचे फ्लेवर. आता तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी होईपर्यंत. मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही दुसरी पण डाळ वापरू शकता. पण मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन म्हणजे सगळ्याच डाळीमध्ये राहते प्रोटीन. पण मुगाची डाळ म्हणजे डाळ खिचडीसाठी मला छान वाटते. मला आवडते पर्सनली. थोडी कोथिंबीर मी आताही टाकले. 1 टमाटर स्वच्छ धुवून कट करून टाकलं आहे. त्याला पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता थोडी हळद घालून घेऊ आपण. मसाले घालून घेऊ सुके. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घाला. तुम्ही जे रेग्युलरला वापरता ते. लाल तिखट घातलं आहे थोडं आणि काळं मिरची मी थोडंच घातलं आहे, कारण मला जास्त मसालेदार बनवायचं नव्हतं. आणि भात शिजवताना पण मीठ घातलं होतं. इथं पण थोडंसं मीठ घातलं मसाल्यापुरतं. मीठ तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार. आणि हा भात आपण मूग डाळ आणि तांदूळ धुवून 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आधी. तो भात शिजवलेला आहे. पाहू शकता. आता आपल्याला मिक्स करायचं आणि गरम पाणी घालायचं मध्ये. आपल्याला किती म्हणजे पातळ पाहिजे आपल्याला डाळ खिचडी आपली, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा मध्ये. जास्तही करू नका. म्हणजे किती तुम्हाला थिक पाहिजे, किती असं कसं पाहिजे तुम्हाला त्यानुसार बनवा. खूप यम्मी बनली होती. लहान मुलांसाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी असंही आपण गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये करून खाऊ शकतो. वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि ज्याला जसं आवडेल तसं कोणी लोणचं घेऊ शकतं, पापड घेऊ शकतं. मी असंच घेतलं आहे आणि वरून मस्त आपली तूप टाकायचं. खूप यम्मी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहू शकता किती मस्त दिसत आहे. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.